नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकारमध्ये. आणि आज बऱ्याच दिवसांनंतर कुठेतरी ट्रॅव्हल करतोय, म्हणजे आपला हा बऱ्याच दिवसांनंतर व्लॉग येतोय. तर ॲक्च्युली आता खूप दिवसांनंतर आपण ट्रॅव्हल करतोय आपल्या आवडीचं ठिकाण कोकण, स्वर्गीय कोकण. तर आपण कोकणामध्ये जास्त एक्सपेरिमेंट नाही करत आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. तर आज आपल्याला वन डे ट्रिप करायची आहे, म्हणजे आज जाऊन आपण परत माघारी येणार आहे, एकाच स्टेमध्ये माघारी येणार आहे. पण त्यासाठी आपण लवकर निघतोय. आत्ता वाजले 7:30 सकाळचे. बहुतेक 12 वाजेपर्यंत आपण तिथं पोचूयात. आणि आज आपल्यासोबत कोण कोण प्रवास करतोय ते जाणून घेऊयात. आता आमची गाडी फुल झाली. आता गाडीमध्ये दाखवतो कोण कोण आहे. तुमच्यासारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती किंद्रेला घ्या, किंद्रे आहे की किंद्रे घ्या ना. किंद्रे हॅशटॅग स्काय फोटोग्राफी किंद्रे. तिथं ते टाकायचं तुटल्याला देईल. आत्ता आम्ही थांबलो इथं थोड्याशा जवळ वडापाव खायला. फायनली इथं आता आम्ही वडापाव खाऊन आणि पाण्याचा एक बॉक्स घेतला, तो घेऊन आता निघालो. आणि बाकीची गँग आली बघा इकडून चालत चालत. तिने बॉटलच घेऊन आले. आता चालू झाली ट्रिप आपली, बॉईज ट्रिप. आणि एक ब्रेक घेतलाय, वॉशरूम ब्रेक. आणि म्युझिक, बॉईज ट्रिप, मजा. काळजी नको करू, तुझ्या पाठीशिवाय लाग ना उद्यापासून कामाला. हेच ते वाघजाई मातेचं मंदिर आहे, जे घाटात बसलेली वाघजाई माता म्हणतात, ते हेच मंदिर. आणि इथं आता आम्ही आलोय, तुम्हाला दाखवतो इथलं काही काही नजारे काय आहेत बघण्यासारखे. तर नेहमीसारखं फोटोशूट चालू. हो इकडं प्रेमभंगी कोण आहे? शीच प्रेमभंगी, शीज नव्हे, ही इज प्रेमभंगी. ये इथला यो. आता इथून वाघ जायची, इथून आता आम्ही निघतोय. आणि आता सरळ डायरेक्ट प्रवास आमचा कोकणाकडे, म्हणजेच मुरुडकडे. आता आम्ही वरंदगाव क्रॉस करून पुढे आलोय. आणि आता रोडची कंडिशन काहीशी आपल्या इकडे असल्यासारखी झाली. हे बघा, फुल ॲडव्हेंचर फिलिंग चालू झाली. तर मित्रांनो, आता आम्ही महाड क्रॉस करून पुढे चाललोय, म्हणजे हरण्याच्या साईडला आपण चाललोय आता. आणि आता रोड पण चांगले चालू झालेत आणि रस्ता पण चांगला आहे. आणि आकाश किंद्रे पण दिसतोय. प्रेमभंगी माणूस आता काहीतरी झालं आणि तो व्यवस्थित झाला. आता आय लव्ह यू बोलली वाटतं. बघू, ठीक आहे. आणि हे ब्लॉग मध्ये कट नाही होणार, हे असंच जाणार आहे. तर आता आम्ही थांबलोय ड्रिंक्स ब्रेकसाठी, म्हणजे थोडंसं सरबत घेण्यासाठी थांबलो. आपल्या कंपनीचं नाव काय? बघू, कोकम सोडा घेतला. कोकम सोडा मस्त लागतो इथला. आणि तो पिऊन मग आता आम्ही निघणार थोडं पुढं. आता राहिला असेल 20-25 किलोमीटर. 1 वाजलेत आणि आता आम्ही दापोलीत येऊन पोचलोय. आणि आता इथं ट्रॅफिक लागले, म्हणजे बरेचसे लोक जे आता सुट्टीमुळं इकडं आले होते ते आता घरी निघाल्यात. आणि रोड एकदम भरलेले आहेत. जर तुम्ही येत असाल तर थोडंसं लवकर यायचा प्रयत्न करा. जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका. आणि तुम्हाला दाखवतो, आता एक 10 किलोमीटर राहिले फक्त आमचं डेस्टिनेशन. आणि आपण तिथं पोहोचणार आहोत एक 10 मिनिटात. तर आता रूमच्या शोधात होतो आम्ही, आणि रूम तर काय आता भेटत नाहीये. सगळे बोलतात सीझन चालू आहे.
आता बघू काय होतं ते तुम्हाला दाखवतो. 7-8 हॉटेल झालेत, आता हे 9वं आमचं हॉटेल जेवायला. बघू काय होत आहे. अशा रूम आहेत, जिथं जाईल तिथं फुल, जिथं जाईल तिथं फुल. काही काही ठिकाणी बॅचलर्स लोकांना देत नाही आहेत, काही काही ठिकाणी देत आहेत. आहे रूम आहे, हे बघा इथून हात केला आहे. आलो. तर मित्रांनो फायनली रूमचं शोध संपला आणि अशोका रिसॉर्ट म्हणून आहे, हरणे बंदरच्या एकदम जवळ आहे आणि खूप मस्त रिसॉर्ट आहे आणि मजा येईल. म्हणजे रिसॉर्ट बघूनच तुम्हाला मजा येईल. तर मी पण दाखवतो तुम्हाला रिसॉर्टमध्ये काय काय. आत्ता ॲक्च्युली आमच्या रूम नाही आहे, ॲक्च्युली शामियाना घेतला आहे आणि त्याची क्लिनिंग चालली आहे. ती क्लिनिंग संपली की मी तुम्हाला दाखवतो की रूम कशी आहे किंवा तो शामियाना कसा आहे आणि बाहेरचा ॲम्बियन्स कसं आहे. त्यामुळं तुम्ही हा ब्लॉग बघा आणि हा खरंच खूप सुंदर होणार आहे. तर मित्रांनो रूम आम्हाला काहीशी अशी भेटली, म्हणजे शामियाना आहे ॲक्च्युली हा, आणि ही रूम आमची. इथे एक फॅन आहे, इथे एक कूलर दिलेला आहे आणि इकडं एक AC दिलेला आहे आणि इकडे एक चेंजिंग रूम, कपडे चेंज करू शकता आणि हे टॉयलेट. तर ही अशी रूम आहे ज्यात आता आम्ही 5 जण सेटल होणार आहे. इथे 2 गाद्या आहेत, इथं 2 आहेत, वरजण 2 आणि खाली 3 झोपू शकतात. अशा पद्धतीने ही रूम आहे. तर बघूयात संध्याकाळी कसं काय मॅनेज होतं आणि त्या पद्धतीने करूयात. आणि हो की आता रूम भेटली आणि आत्ता आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलकडे. तर तिकडचं फुटेज मला वाटतं आत्ता नाही मला दाखवता येणार, पण मी मॉर्निंगमध्ये तुम्हाला नक्की 100% आपण पूलचं फुटेज दाखवूयात आणि पूलमध्ये जे आपण धिंगाणा करतो आहे तो दाखवूयात. तर आता आम्ही चाललो एन्जॉय करायला आणि चला भेटूयात नंतर पूलमधून आल्यानंतर. तर सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज दिवस दुसरा आमचा इथला. तर हे जे हॉटेल आहे पाठीमागं अशोका, म्हणजे हा हरण्याचा रोड आहे, हरणे सोडून पुढे रोड जातो, या रोडच्या शेजारीच आहे. 1 नंबर हॉटेल आहे, मस्त हॉटेल आहे. आणि मेन म्हणजे ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल फॅसिलिटीज दिल्या जातात, जेवणसुद्धा छान आहे. तर कधी आलात ना तर हे मस्ट विजिटेड हॉटेल आहे. आम्ही इथं नक्कीच राहू पुन्हा एकदा आल्यानंतर, आणि तुम्हाला पण इकडं हरण्यात आल्यानंतर एकदा हे हॉटेल ट्राय करा. तिथे येतात मच्छी घ्यायला, तिथं आत्ता आम्ही आलो आहे आणि आता मच्छी घेणार. तुम्हाला दाखवतो कशी मच्छी घेतली जाते, काय जाते. इथं पूर्ण मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये मच्छीचा निलाव होतो आणि त्या निलावातून एकदम स्वस्तात मच्छी मिळते. तर तिथं आम्ही चाललो आहे, बघूयात किती रुपयाला मच्छी मिळते, कशी मिळते. समोर चालू आहे हा निलाव चालू आहे मच्छीचा. हे छोटे छोटे व्यापारी हे मच्छी घेणार आणि हेच आपल्याला विकले जाते. सहाशे घे, जाऊ द्या मावशे घ्या. 600 रुपये दे त्यांना. आज सोलू दे. अरे 2 मिनिटं सोल तुम्ही. मोठी बघा मोठी.
नाही हो आमचा ह्यो हुशार आहे आमचा या ह्याच्या पाठीमागे मस्त इकडे उभा राहा. अरे ताजी आहे, गावली काय बघतेस? किती पाहिजे? किती पाहिजे? आता सुरमई घ्यायचा आमचा टास्क चालू झालाय. कोळंबी घेतली आता सुरमईसाठी प्रयत्न. त्या मावशी अरे कुठे गेला मावशी त्याच्याबरोबर आम्हाला यातलं काय कळत नाही. आमच्या इथं आलो ना आम्हाला शार्क मासा भेटलाय. ती 1500ला आहे. बोल कमी करून देणार बोल दादा. चांगली सुरमई फुल बार्गेनिंग. एक सुरमई 1700 रुपये आणि आमचा हा गडी सांगतोय 400 रुपये. पण मला माहिती आहे 500 रुपयाच्या आसपास ही सुरमई भेटणार. बार्गेनिंग चालू आहे. चला मावशींना नाराज केलं पण 700 मध्ये घेतले. नाही हो व्हिडिओ मध्ये बोलायचं असतं. उद्या आहे ना. ते मित्रांनो ती एक सुरमई आणि ती कुठला घेतला दुसरा मासा बांगडा सुरमई आणि प्रॉन्स तिथं 700 रुपयात डन झालं. ती 1700 रुपये सुरमईचं बोलली होती फक्त. हा माणूस बार्गेनिंगला लेडीज पेक्षा खतरनाक आहे हो बार्गेनिंगला. आडून बसतोय तिथं. अगं लय मस्त मस्त मजा आली पहिल्यांदाच. या मावशी घेऊन चालल्यात आम्हाला साफसफाई करायला. ते मच्छीची साफसफाई करायची आणि जायचं. दाखवतो तुम्हाला ते पण. आता मयूर सर आणि यांच्यात कॉम्पिटिशन कोण सोलतंय. मच्छी मार्केट फुल राडा. परत एकदा बार्गेनिंग स्टार्ट झालेली आहे. बार्गेनिंग सोलायचे किती पैसे घ्यायचे किती पैसे स्टार्ट. 50 रुपये मावशी 100 किंद्रे 50 फुल राडा. माळकरी बुवा माळकरी यो मावशी यो हुशार आहे ना यो. हे अशा पद्धतीने झालेली आहे मच्छी मार्केटमध्ये शॉपिंग. 50 रुपयाची गोष्ट डायरेक्ट 10-5 रुपयाला मागायला लागली. ती 1700ची कोळंबी 100 रुपये सोलायला तर ती 50 रुपये तिथने स्टार्ट बार्गेनिंग. मित्रांनो आता आम्ही फिश घेऊन आलोय आणि जिथं राहिलोय ना त्याच हॉटेलवर आमचं फिश बनवायला आहे. तर आपण बघूयात 9:30 नंतर बघूयात कसं काय वेट होत आहे. काका कसं किलो आपलं 400 रुपये. ब्रेकफास्ट झालं सगळं झालं. आता मी चाललोय स्विमिंग पूलमध्ये जे खास आकर्षण आहे इथलं आणि ते आता मी तुम्हाला दाखवतो. तर चला भेटूया डायरेक्ट स्विमिंग पूलकडे. तर आत्ता आम्ही आलो इथं समुद्राच्या तिथं पळंदे बीचला. आणि आता पळंदे बीचला सुद्धा हे चालू झालेलं आहे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी. आणि ह्या बघा हे बघा एक जेटस्की आली आहे समोर. आमचं जेवण आलं हे व्हेज. आणि जे लोक व्हेजिटेरियन नाही आहेत त्यांच्यासाठी सॉरी जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी सॉरी. नॉन व्हेजवाल्यांसाठी स्टार्ट झालंय कोळंबी मसाला आलाय चपाती आणि इथं सुरमई बांगडा स्टार्ट झाला. आता मजा मस्त मजा आहे ना. वा अहो घ्या की तुम्हाला घ्या की हाय की लय आपल्याकडे. तर हे आमचं कोकणातलं स्पेशल जेवण. कोळंबी फ्राय बांगडा फ्राय सॉरी कोळंबी मसाला बांगडा फ्राय सुरमई फ्राय. त्यानंतर रस्सा आहे कोळंबीचा कांदा लिंबू आणि तांदळाची भाकरी येईल. आणि मस्तपैकी आली तांदळाची भाकरीसुद्धा आली. तर मित्रांनो आमची ही कोकण ट्रिप खूप सुंदर झाली. आणि आता आम्ही मस्त पोट भरून जेवलो आणि आता आम्ही निघतो. तर हॉटेलबद्दल जाणून घेऊयात आपण. तर जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याकडूनच आपण
जाणून घेऊयात हॉटेलबद्दल. तर मित्रांनो आम्ही आता चेकआउट करतोय आणि तुम्हाला हे डिटेल सांगेल. हे हॉटेल मस्ट विजिटेड आहे. 100% ह्या हॉटेलला एकदा भेट द्या आणि इथे येऊन एन्जॉय करा. तर ही होती आमची कोकणाची राईड किंवा एक ट्रिप आणि यात खूप मजा आली. ॲक्च्युली आम्ही वन डे म्हणजे एक दिवस मुक्काम करून ही ट्रिप केलेली आहे आणि आता सगळे पोट भरून एकदम जेवलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना झोप आली. हा प्रवास आता मी घराकडे सुरू ठेवतो आणि तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा ट्रॅव्हल विथ ओमकार. आणि आता आम्ही तुमची रजा घेतो आणि निघतो घराकडे. तर मित्रांनो खरंच तुमचं मनापासून आभार की तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत पाहिला. तर आत्ता आम्ही निघतोय घरी, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही घरी पोचत आलेलो आहे आणि हा पाठीमागं होतोय सनसेट आम्ही एन्जॉय करण्यासाठी इथं थांबलो होतो. आणि ही जी ट्रिप होती कोकण ट्रिप, ती 1 दिवसाची ट्रिप होती, ती आता संपती आहे आणि ह्या ट्रिपमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याचशा गोष्टींचा आम्ही एन्जॉय केला. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ट्रॅव्हल विथ ओमकार. सायनिंग ऑफ.